मा मी आज लय खुश आहे. तुम्ही मा करून राहिले, तुमची माहिती घरी नाही, असे कोणते खुश झाले? नक्की यायले लॉटरी लागली असं काय झालं एवढं खुश व्हायचं कारण? जशी तुम्हाला लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये भेटते, तसे आम्हाला सरकार 6000 रुपये देणार आहे लाडका भाऊ योजना म्हणून. त्या भाऊजीनं पूर्वी बातमी काही ऐकली नाही आणि ते 6000 रुपये भेटणार आहे. ते कसे भेटणार आहे का यायला माहीतच नाही. कशी भेटणार आहे ते तरी सांग. हां, आम्हाला माहीत पडलं का लाडकी बहीण योजनेत जसे 1500 रुपये महिना भेटून राहिला, तसे आता पोरायला बी भेटणार आहे. पण ते कसे भेटणार आहे हे तर माहीत आहे का? कोणाकोणाला भेटणार आहे, किती भेटणार आहे हे तरी माहीत आहे का? बातम्या पाहतना काही ना इकून तिकून जमा करता, नाही तर घरी येऊन पुढ्या सोडता. हो ना माय, मला वाटलं माझ्या घरचा माणूस लयच हुशार आहे. हे तर वट्यावरल्या गोष्टी ऐकते नाही तर घरी येऊन सांगते. याच्या पलीकडे दिमाग तर चालतच नाही, बातम्या तर काहीच नाही पाहत. ते कांचन तुला माहीत असेल तर सांग ना मग पुरी माहिती. कोणाकोणाला भेटते, काय भेटते? मला तर 6000 भेटते बा म्हणून खुश आहे मी. माहिती तर सांगतोस, पण मला प्रश्न एवढा पडला आहे का बा हे सरकार बायाले 1500 रुपये महिना देन आणि पोरायले 6000, 8000, 10000 देन. हे एवढा पैसा आणून कुठून? हां, एवढा पैसा सरकार आणून कुठून? नाही तर हे असं करण, एका हातानं आपल्याला देणं, दुसऱ्या हातानं आपल्यापासून वसूल करण. दुसरं यांच्यापाशी स्रोतच कोणता आहे? हे तसंच काही आहे. नाही तर हे आता पुढे निवडणूक आहे, त्याचा बी डाव होऊ शकते. निवडून आलं पाहिजे म्हणून. आपल्याला काय आहे, योजना भेटते घेऊन घ्यायची, निवडून कोणाला द्यायचं काय द्यायचं हे आपल्या मस्तकात ठेवायचं. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही 12वी पास झाले तर कसं कॉप्या करून पास झाले का? ते विषय राहू दे ना बिचारे. ते लग्नाच्या आधी विचारायला लागत होतं, आता लग्न झाल्यावर विचारून काय करतो तू? मी कसा जुगाड केला, काय केला ते मला माहीत नाही. तर पुढे नसतो शिकलो का? ते कांचन सांग ना मग, ते कसे भेटते, काय भेटते, कोणाकोणाला भेटते सांग ना जरासं. भाऊजी सांगतो थांबा जरासं. थांबा म्हणते ना मग, तोपर्यंत जेवून तरी द्या. जेवण गेलं उल्यात, मला पहिले बातमी ऐकू दे पुरी. सांग ना कांचन, सांग ना मग. ते भाऊजी असं आहे, आपले मुख्यमंत्री आहे एकनाथराव शिंदे आणि आपले अर्थमंत्री आहे अजितदादा पवार. हे यायनं डोकं चालून हे गेम खेळलेले आहे बा. जसं आता बायाले 1500 रुपये देऊन राहिलो आपण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, तसंच आता पोराले बी आपण देऊ बा, पण त्याच्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने देणार आहे. जसं आता तुम्ही 12वी पास झाल्या तर तुम्हाला 6000 भेटन. हां, आणि जे समजा डिप्लोमा घेतलेला आहे त्यानं, म्हणजे ITI हे ते केलं आहे, त्याला 8000 रुपये भेटन. आणि जे पदवीधर आहे, 15वी झालेले आहे, ग्रॅज्युएट झालेले आहे, त्याला भेटन 10,000 रुपये. असं आहे ते. म्हणजे मला तर 6000 रुपये भेटते हे नक्कीच आहे. आता हे फक्त 6 महिन्यापुरते आहे, पण ते तुम्हाला असं इथं घरी राहून नाही भेटत. फॉर्म भरा लागन तुम्हाला, मग तुमचा नंबर लागन. तो फॉर्म तर भरतोस. 6000 कोण गमावणार आहे बा? भेटो का नाही भेटो, पण कागद तर काय करून ठेवाच लागणार आहे. पण भेटते ना नक्की भेटते. ते कसे भेटते ते आहे का आता? हे ते तुम्हाला असे देणार नाही आहे. आता तुम्ही कोण्या कंपनीत पाठवून, तुम्हाला तुमच्याकडे काय टॅलेंट आहे, तुम्ही काय करू शकता, कोणत्या कंपनीतनी तुम्हाला पाठवून. कोणी नट फिट करायला, कोणी वेल्डिंगमध्ये, कोणी कार्पेंटरमध्ये, कोणी कुठे असं मोठमोठ्या कंपन्या आहे ना, मुंबई पुणे अशा कंपन्यांमध्ये पाठवून. तिथं तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागन. चांगल्या कंपन्यामध्ये, सरकारी कंपन्यामध्ये, प्रायव्हेट कंपन्यामध्ये प्रशिक्षण घ्यावं लागन. आणि प्रशिक्षण घ्यायच्यासाठी जे खर्च लागणार आहे ते खर्च म्हणून तुम्हाला ते सरकार देणार आहे. आणि तुम्ही ते प्रशिक्षण घेतलं का तुम्ही तुमच्या पायावर उभे होऊन कोणताही व्यवसाय करू शकता. हे सरकारचं धोरण आहे. आता 12वी म्हणलं तरी 12वी होणारे दरवर्षी कमीत कमी 15 लाख लोक पोरं 12वी होते दरवर्षी पास. असे तर किती कसं मग? याला प्रत्येकाला जर 6,000 रुपये जर पकडले तर सरकारवर बोजा किती होऊन राहिला याचा काही विचार केला का? असं म्हणतो एवढा मोठा बोजा सरकार घेते कुठून? आधीच तर पहिले कर्ज आहे. एवढा बोजा सरकार टाकून कोणावर टाकणार आहे बाई? आपण आहे ना जनता. आपल्याला एका हातानं देते, एका हातानं घेते, आपल्यापासून वसूल करणार आहे, नाही तर मातीतून काढणार आहे. ताई तू बोलतो हे बी खरं आहे, हे 100% खरं आहे, याच्यात काहीच चूक नाही आहे. म्हणजे आम्हाला पोरायले प्रशिक्षण घ्यायला कंपनीने जा लागन, तरी मग कंपनीतनी गेल्यावर जे खर्च खाण्यापिण्याचा, राहण्याचा, याचा त्याचा खर्च लागते ते खर्च म्हणून देत आहे सरकार. असं आहे गेमती नाही ना. आता कसं तुमच्या डोक्यात बसलं असे भेटणार आहे, जसे बायाला भेटते घरी राहून तसे नाही भेटणार आहे. आणि जे मग 12वीच्या खाली शिक्षण घेऊन आहे आणि त्याचं कसं? त्याला काय आहे, त्याला सोडलं वाऱ्यावर. मजुराले ई श्रम कार्डाच्या माध्यमातून भेटन, पण पुऱ्या मजुरांना तर नसनच काढले. काम का मजुराले कसं आहे, हे बाकीचं ऐकायला काम, हे बाकीच्या गोष्टी करायला टाईमच नसते. त्याला रोज आपल्या मजुरी या हातावर कमावून असते, या हातावर खाणं असते. त्याला कुठे पुरसत राहते. सरकार करणच काही ना काही बंदोबस्त त्याचाही करण. जसं आता यायचा लावला तर त्याचाही करण. मला सांग कांचन, आता मुंबई पुन्हा इथं कंपनीतनी आपण प्रशिक्षण घ्यायला गेलो, समजा जॉबचं प्रशिक्षण घ्यायला गेलो. आता मला 6,000 रुपये भेटते. मग 6,000 रुपयात एवढ्या मोठ्या सिटीतनी खोली भाडं, राहणं, खाणं पिणं, इकडे हिंडाचा फिराचा खर्च, चहा नाश्ता एवढं होईल का याच्यातनी? एवढं तर होऊच नाही शकत. आता 3,000 भाडं तर इथं खेड्यापाड्यातनी बी आहे. आता एवढ्या मोठ्या सिटीत म्हणल्यावर 3,000 भाड्यानंच थोडी भागते. आणि मुंबई पुणेसारख्या सिटीत म्हणलं तर तिथं तर डिपॉझिट घेतल्याशिवाय भाडेकरू बी ठेवत नाही. मग कसं होईल? याच्यावर काढून सरकार काही ना काही सोल्युशन. म्हणजे सरकार जशा योजना काढून राहिली तशी गड्ड्यात फसूनच राहिली. सरकार कायले फसते?
आपल्याला जनतेला फसवते. वसूल तर आपल्यापासूनच करणार आहे. वसूल करण तरी करण, पाहू आपण. तुम्हाला काय वाटलं भाऊजी असे कोरे कारे देणार आहे तुम्हाला, नाही? जसे बायाला 1500 रुपये भेटते तसे, नाही? मला तसंच वाटलं की माया दिन असं वाटलं आता मला बी 6000 भेटते, मग बायकोला बी 1500 भेटते, म्हणजे 6 15 7,500 रुपये तर महिन्याचे असेच येऊन राहिले. म्हणून मी खुश होतो. मग आता तुम्ही मला सोडून तिकडे शिकायला का सांगा? पाहतो त्याच्यावर पुरा विचार झाला नाही, पण बातमी तर पुरी ऐकून घ्या लागेल. म्हणून म्हणतो तुम्ही बातम्या ऐकत जा. बातम्या ऐकल्या सगळं समजते. तुम्ही बातम्या ऐकत नाही तिकडे वट्यावर जाऊन बसता. अरे बाबा, बातम्या ऐकायला भेटतच नाही ना. घरी असल्या काय बायाच्या शिरेला सुरूच असते ना. कुठून बातम्या ऐकायला भेटन? मग आपल्याला फॉर्म भरायला लागेल. फॉर्म भरलं का आपल्याला प्रशिक्षणाला पाठवून तुम्ही काय शिकू शकता बा काय नाही. मग तिकडे कंपन्यांना नटा बोलतो फिट करायला, बॉक्स बनवायला, याले त्याले कोणी वेल्डिंग कोणी हे असं तसं करून ज्याच्यातून जे प्रशिक्षणातून पास होईल त्याला समजा मजुरी जॉब लागेल. मग जॉब लागल्यावर जे लागले ते लागले, बाकीचे अजून येऊन घरीच बसले. आता कोंबडीहूनच घ्या ना. कोंबडी किती अंड्यावर बसवतो आपण, त्याच्यातले सगळेच अंडे पास होते का नाही, काही फेलही होते. तसंच मग माणसाचं आहे. कंपनीचं कसं आहे, तुम्ही कंपनीला काय देऊ शकता आणि तुमच्यापासून कंपनीला फायदा किती होईल, कंपनी हेच पाहणार आहे. ते घाटा थोडी करून घ्यायला बसली आहे. ते बी कंपन्या कशा आहे, कंपन्या जोपर्यंत माणसाची एनर्जी आहे तोपर्यंतच ठेवते. माणसाची एनर्जी खलास झाली का कंपनी काढून टाकते. सरकारी नोकऱ्यासारखं थोडी आहे. मित्र, इथपर्यंत ही माहिती झाली. याच्या पुढची माहिती तुम्हाला हवी असल्यास या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जर केलं तर आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्याची उत्कृष्टता निर्माण होते. आणि तुम्ही या चॅनलचे सदस्य बनले का आम्ही व्हिडिओ अपलोड केला का तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. हो मित्र, घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ अपलोड केले का लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटू मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.